हाय फ्रेंड, सगळ्यांना जय सियाराम. श्री गुरुदेव आता नाही म्हणायचं तर जय श्रीराम, जय सियाराम म्हणायचं. तर तुम्ही बघू शकता इथं एवढा पसारा कशाचा आहे आणि काय काय मेनू बनवलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि कोण कोण आलेलं आहे घरी. इथं आहे लहान मावशी, हा आहे भाऊ आलेला आहे. त्यानंतर खायला काय काय बनवलं होतं तर तुम्ही बघू शकताय. मस्त अशा थापून वड्या बनवलेल्या आहेत, कढी आहे, मस्त येळवण्याची आमटी आहे, पोळ्या, भात, सगळं स्वयंपाक जे काय आहे ते. आज होते पप्पांचे पित्र, तर त्यासाठी सगळेजण आम्ही एकत्र आलो होतो. फक्त मीच होती त्याच्यामध्ये, ती मधली मावशी. तर तुम्ही बघू शकताय खीर पण बनवली होती. खीर आता वेगळ्या पद्धतीची बनवली होती. इथल्या ह्याच्या काय ती लापशीची खीर बनवली होती. आपल्या गावाकडे जी जोड गव्हाची बनवते ती नाही भेटली आपल्याला. तर मस्त अशी तरीदार इथं कटाची आमटी बघू शकताय तुम्ही. आणि खूप छान असा स्वयंपाक झाला होता. सगळेजण मस्त जेवायला बसलेले आहेत. तर या सगळेजण. आणि आज वडिलांचे पित्र होते तर सगळे मस्त जमलेलं आहोत. तर पित्रानिमित्त तर का विना सगळेजण जमलेलं आहेत. तुमच्याकडे पित्राचं काय काय मेनू असते कमेंटमध्ये सांगा. तर आता इथं ताट रेडी झालेलं आहे. मी जेवत आहे. अर्धं जेवण झालं होतं आणि म्हणलं थोडासा व्हिडिओ काढावा. तर तुम्ही बघू शकता. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपल्या जेवणामध्ये पापड, कुरवडी वगैरे सगळं आहे. मस्त डबे भरलेले आहेत. आणि पप्पांच्या फोटोचा पूजा वगैरे पण कशी झालेली होती. आई आली होती त्यामुळं खूप छान वाटत होतं. हे बघू शकताय तुम्ही. भावानी हा पिंकवाला हार आणलेला आहे आणि एक हार मी आणलेला होता. आणि असं फोटोपूजन वगैरे केलेलं आहे. मावशीने गुलाबजामुन आणले होते. फोटो पुढेच ठेवलं, म्हणलं चला तर आणलेलं आहे तर स्वीट तिथंच ठेवूया. आणि छान असं लेकानी माझ्या पूजा मांडलेली आहे. फोटोची पूजा कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छोटा मिनी ब्लॉग बघायला आपलं विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाय बाय. जय सियाराम.